सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलावती नगर येथे पती-पत्नीच्या आत्महत्येने सोलापुरात खळबळ उडाली होती. MIDC पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्रे वेगात फिरवून कर्नाटकातील विजयपूर येथील एका तरुणा ताब्यात घेतले आहे. अभिषेक दत्तात्रय कोरे असे संशयित तरुणाचे नाव आहे. अभिषेकच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ धानप्पा पाटील वय 40 आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील वय 35 या पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. शुक्रवारी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता ही घटना उघडकीस आली होती. सोलापूर अक्कलकोट रोड MIDCतील कलावती नगरात ही घटना घडली आहे. आत्महत्या करण्याअगोदर पती-पत्नीने लिहिलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्नाटक राज्यातील विजयपूरच्या तरुणाने ओळख वाढवून त्रास दिल्याचे चिठ्ठीत स्पष्ट नमूद केले आहे. MIDC पोलिसांत रात्री उशिरा अभिषेक दत्तात्रय कोरे वय 26 राहणार विजयपूर याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. विजयपूर येथून अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले आहे. सोमनाथ आणि श्रीदेवी यांना अभिषेक कोरे याचा मोठा त्रास होता अशा आशयाची चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी अधिकृतपणे माहिती देताना सांगितले, अभिषेक कोरे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून दिसत आहे. अभिषेक कोरे विरोधात MIDC पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला विजयपूर कर्नाटक येथून ताब्यात घेतले आहे, कोर्टात हजर केले आहे. तपासातून आणखीन माहिती समोर येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी दिली आहे. काल 27/2/2026 रोजी आपला MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 108 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच हकीकत अशा आहे, कलावती नगर MIDC इथे राहणारे सोमनाथ पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील दोघंजणांनी विषसारखा गोष्ट प्राशन करून आत्महत्या केलेला आहे. त्यात मृतकांच्या भाऊ श्री मल्लीनाथ पाटील यांच्या फिर्यादमधून आम्ही हे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यात एक व्यक्ती आरोपी नामे अभिषेक कोरे यांनी श्रीदेवी सोमनाथ पाटील यांना खूप दिवसापासून त्रास देत होतो. त्यांच्या त्रासात कंटाळून ते आत्महत्या करत आहेत अशा आम्हाला सुसाईड नोट मिळालेला आहे. त्या आधारावर गुन्हे दाखल करून आरोपी अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे. सर, त्यामध्ये काय नक्की सुसाईड नोटमध्ये कारण दिलेलं आहे, काय आक्षेप नोंदवला? हे जे अभिषेक दत्तात्रय कोरे यांना अशा जे AK अशा उल्लेख करून यांच्या त्रासात कंटाळून आत्महत्या करत आहेत म्हणून उल्लेख आहे. आणि त्या आधारावर ताबडतोब आम्ही जे काही बेसिक टेक्निकल इंटेलिजन्स गॅदर करायचे ते करून आरोपींना कर्नाटक राज्याच्या विजयपूरमधून ताब्यात घेतलेला आहे. सन 2020 मध्ये याच आरोपीची सांगोल्यामध्ये अशा पद्धतीने गुन्हा दाखल 360. करेक्ट. काय नेमकं तिथं त्यांनी अशा एक महिलांना सोबत संबंध ठेवायची आणि आमिष दाखवून त्यांनी शरीर संबंध ठेवलं आणि त्यावर धमकी देऊन रिपीटेडली असं केलं म्हणून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये 2020ला गुन्हे दाखल केलं आणि 2 वर्ष ते जेल पण होतं. आणि परत ते परिवार इथून स्थलांतरण होऊन विजापूरला शिफ्ट झाला. तरी इथं हे कृत्य आता केले हे आढळून आलेले आहे. ताबडतोब आपलं टीमनी विजापूरमधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक प्रक्रिया करण्यात आलेली आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.